माझं नाव माधुरी मंदार पालांडे. माझ्या मुलाचं नाव रुद्रांश मंदार पालांडे आणि मी बदलापूर येथे राहते. रुद्रांश 9 वर्षाचा आहे. आता 3री मध्ये आहे तो. रुद्रांश स्कूल स्टार्ट झाल्यापासूनच स्कूलला जायचं नाही आणि म्हणजे मला अभ्यास करायचा नाहीये, मला स्कूलला जायचं नाहीये, खूप वेळ असतो. परत शाळेत म्हणजे टीचर अशा असतात, टीचर असं करतात, टीचर तसं करतात. असं हे ते खूप म्हणजे घाबरायचा तो जायला स्कूलला. आणि हे म्हणजे स्कूल स्टार्ट झाल्यानंतर मग आम्ही टीचरना पण जाऊन सांगितलं, क्लास टीचरना, प्रिन्सिपल मॅमना, व्हाईस प्रिन्सिपलना वगैरे जाऊन सांगितलं. तर मग 1-2 महिने गेल्यानंतर मग तो खूपच म्हणजे जायलाच तयार नसायचा. परत दिवाळी व्हॅकेशन नंतर तर खूपच रडायला लागला होता, जातच नव्हता. मग आम्ही म्हणजे असं माझ्या नणंदेने सांगितलं, राहुल सरांचं नाव. मग आम्ही तिथे कन्सल्ट करायचा विचार केला आणि स्कूलमध्ये पण टीचरांनी सांगितलं, की तुम्ही रुद्रांचं काउन्सिलिंग करून घ्या म्हणून. सरांचं नाव सांगितल्यानंतर म्हणजे सरांचा अनुभव होताच माझ्या नणंदेला. मग त्यांनी सांगितल्यानंतर तिच्यात पण खूप फरक पडलेला. मग आम्ही पण विचार केला. मग रुद्रांच्या बाबांना सांगितल्यावर ते पण बोलले, "चला आपण करूया." मग रुद्रांशमध्ये काय फरक पडतोय, कसं होतंय, आपण असं किती दिवस म्हणजे त्याला रडत पाठवणार, परत घरी ठेवणार, तर मग काहीच उपयोग नाहीये त्याचा. मग त्यापेक्षा आपण हे करून बघूया. आणि स्कूलमध्ये पण त्याच्या सीनियरच्या टीचरनी सांगितलं होतं, की तुम्ही हे करत त्याला खूप फरक पडेल म्हणून. मग आम्ही लगेचच म्हणजे नोव्हेंबरमध्येच सरांचं भेट घेतली. कन्सल्टिंग झाल्यानंतर आम्ही स्वतःमध्ये पण खूप बदल केले आणि त्याने पण म्हणजे जसं-जसं आम्ही सांगायचो ना, तसं-तसं तो ऐकत गेला. कधी असं म्हणजे नाही असं बोललाच नाही. पहिलं काही सांगितलं, की "नाही, नाही मला नाही करायचंय, मला नाही करायचंय, आत्ता नको, थोड्या वेळाने" वगैरे असं. आता नाही, आता त्याला सांगितलं, की तो लगेच म्हणजे ऐकतो. नाही असं बोलत नाही. नाहीतर पहिले लगेचच नाही, काय करायचं असेल नाही, नाही. पहिलं उठल्या-उठल्याच रडायचा वगैरे. आता नाही, आता तो म्हणजे त्याच्यामध्ये खूप फरक पडलाय. आता म्हणजे जानेवारीमध्ये एक्झाम झाली ना, त्याच्यामध्ये त्याने स्वतः पण खूप मेहनत घेतली आणि मी म्हणजे अभ्यास ट्युशनला तर तो नाहीच जायला तयार. पण घरी आहे ना, आता जानेवारीपासून तो स्वतःहून अभ्यास करायला लागलाय. एक्झाममध्ये पण त्याला पहिल्यापेक्षा खूप बेटर मार्क्स आले आहेत आता. आणि तो म्हणजे असं जायला वगैरे आता नाही. आता 8 दिवस त्याला फूड पॉइझनिंग झालं होतं. तर घरी होता. पण कालपासून जायला लागला. काहीच बोलला नाही. तर मला नाही जायचंय, मला नाही करायचं वगैरे असं काही नाही. तो सरळ जायला लागला शाळेत. आणि टीचर पण बोलल्या, टीचरना पण मी सॅटर्डेला भेटायला गेले. टीचर बोलल्या, की "आता रुद्रांची खूप प्रोग्रेस आहे. आता लास्ट एक्झाम आहे. तुम्ही त्याच्याकडून करून घ्या आणि तुम्ही त्याला घरी करायला सांगा. मी त्याचं वेगळं चेक करेन" म्हणून. मग कालपासून तो टीचरसाठी दाखवण्यासाठी वेगळे म्हणजे आता जसे-जसे सब्जेक्ट असतील तसं-तसं वेगवेगळं रायटिंग करतो आणि टीचरकडून चेक करून आणतो. आता जर मुलाच्या बाबतीत आपल्याकडून जर काही प्रोग्रेस होत नसेल, तर आपल्याला काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी राहुल सावंत सरांचं काउन्सिलिंग आम्हाला खूप फायदेशीर ठरलंय आणि आपल्या मुलाबद्दल म्हणजे मुलामध्ये किंवा आपल्या स्वतःमध्ये जे काही बदल करायचेत, हे जे सरांनी सांगितलं ते आम्ही स्वतःमध्ये बदल वगैरे केलेत आणि त्यामुळे आम्हाला त्याची प्रोग्रेस खूप म्हणजे 3 महिन्यामध्येच खूप प्रोग्रेस चांगली जाणवली.